बाय चितळे बंधू. इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनींचं मोठं वक्तव्य. होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं. युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावरती कोणताही परिणाम नाही. पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिलासा. तर घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25, ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा. देशभरातील आयआरसीटीच्या क्लस्टर किचनमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरू होणार. एबीपी माझाच्या बातमीचा केंद्र सरकारकडून दखल. सध्या आयआरसीटीसीचे सर्वच क्लस्टर किचन बंद. इराणचं सरकार स्थिर असून कोसळण्याची कोणतीही शक्यता नाही. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालामुळे ट्रम्प तोंडघशी. युद्ध संपवण्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. तर रक्ताचा बदला घेणारच इराणनं ठणकावलं. तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून परवानगी का घ्यावी लागते? युद्धातील भारताच्या भूमिकेवरून राहुल गांधींचे सरकारला खडे सवाल. एपस्टीन फाईल्सच्या उल्लेखामुळे सत्ताधारी आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाप्रकरणी रोहित पवारांकडून राहुल गांधींची भेट. काँग्रेसचं मदतीचं आश्वासन. तर जय पवारांकडून पिंकी मालीच्या कुटुंबियांची भेट. जय पवारही पत्रकार परिषद घेणार. राज्यात पाऱ्याचा आकडा वाढताच अमरावती अकोल्यात पारा 42 अंशांच्या पार. तर नवी मुंबईतही 39 अंश सेल्सिअस तापमान.